सकाळपासनं डॉक्टर धारकर इथं जे मी वातावरण बघतोय ना, ते मला कदाचित तो प्रसंग मी जतलाही सांगितला होता, इथेही तुम्हाला सांगतो. काही वेळा कसं असतं की आपण इथे येऊन काय शिकायचं असतं. जगणं सुंदर करायचं म्हणजे काय, तिची व्याख्या आहे काय, ती पाठ करायची आहे काय, आणि मग त्यानंतर जगणं सुंदर होतं का? जगणं सुंदर होण्यासाठी शब्द कृतीत उतरावे लागतात आणि अक्षरांच्या मागणं आयुष्य न्यावं लागतं, तेव्हा जगणं सुंदर होतं. त्या माऊलीनं साधा दृष्टांत दिला बघा, कसं जगावं आणि सुंदर जगण्यासाठी कसं आवश्यक आहे. साधा दृष्टांत दिला. समजा हे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरती एक लाडूचं तबक ठेवलं आणि समोरच्या सगळ्या तमाम मंडळींना एक सांगितलं की हे लाडू खायचे आहेत, अट फक्त एकच आहे, हे लाडू खायचे आहेत, अट फक्त एकच आहे. मंडळीने विचारलं काय, की हात न दुमडता लाडू खायचे आहेत. म्हटले हात दुमडायचा नाही. त्यातले काही जण असतात समाजात, ती काही वात्रट मंडळी असतात, काही विवेकी असतात, काही शहाणी असतात, काही आक्रमक असतात, काही उतावीळ असतात. बरं, माणसाचं मन हेच कुस्तीचं मैदान असतं. त्या मैदानात दोन पैलवानांची कुस्ती कायम चालू असते. एक पैलवान असतो उडाण टप्पू आणि दुसरा पैलवान असतो विवेक. कुठल्या पैलवानाला कसा खुराक देत आहे त्याच्यावरती कुस्ती तो मारत असतो. आपण कुठल्या पैलवानाला कसा खुराक द्यायचा आहे बघा. तिथं सुद्धा जसं असं जाहीर केलं तसा पटकन एक जण उठला, झटकन पुढं आला आणि संयोजकांना त्यांनी सांगितलं, तुम्हाला काही कळतंय बिळतंय का? म्हटले हात न दुमडता हे कसं खाता येईल? म्हटले लाडू घेतला तर तो डायरेक्ट म्हटले कानाच्या वर जाणार. खायचा कसा? म्हटले ते तुमचं तुम्ही ठरवा. लाडू तुम्हाला खायचे आहेत, तुमचं गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. मग काही जी अशी उतावीळ मंडळी होती ती दान दान करत पुढं आली. त्यांनी लाडू हातात घेतला, झटकन वर टाकला. काहींनी तोंड आ केलं, काहींच्या तोंडात गेला, काहींच्या पायाखाली गेला. लाडूची नासाडी झाली. पण विवेकानंद आश्रमातली काही माणसं तिथं होती, ती शहाणी होती. त्यांनी विचार केला ही लाडूची नासाडी करून उपयोग नाही, आपण दोघाच्या गटानं जाऊया, दोघं तिथं जाऊया. तो एका हातात लाडू घे, मी एका हातात लाडू घेतो, मी तुझ्या तोंडात घालतो, तू माझ्या तोंडात घाल. अरे हात न दुमडता सुद्धा आपल्याला प्रेमाचं सुंदर विश्व हे उभं करता येतं. म्हणून एकमेकाच्या हातात हात देऊन हे जगणं याच्या पुढं सुंदर करायचं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगेन की ज्ञानदेव काय, तुकाराम काय, अगदी शुकदास महाराज काय, या सगळ्यांचं सांगणं एक असतं की तुम्हाला जगणं सुंदर करायचं असेल तर संतांच्या सहवासात या. जगणं सुंदर कराय, अरे पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा अधि. संतांच्या त्या शब्दामध्ये, संतांच्या ओव्यामध्ये, संतांनी लिहिलेले ग्रंथ असतात, त्यांच्या पानामध्ये आयुष्य सुंदर करण्याचं सामर्थ्य असतं. आणि म्हणून मी मघाशी जेव्हा शुकदास महाराजांच्या इथं गेलो, नतमस्तक झालो. तेजपुंज मूर्ती मी पाहिली, चैतन्य मला सगळं दिसलं. माऊलीची माया त्या डोळ्यातनं पाझरताना दिसली. सहजपणे हाताकडं लक्ष गेलं. केवढं मोठं हे असं एक तेजपुंज व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सांगतो की आपट्याच्या पानानं आपण दसरा साजरा करतो आणि आंब्याच्या पानानं आपण पाडवा साजरा करतो. पण आयुष्य जर तुम्हाला साजरं करायचं असेल तर शुकदास महाराजांच्या तळहाताच्या पानानंच ते साजरं होऊ शकतं, याच्यावरही माझा विश्वास आहे. समोर डॉक्टरांच्या निमित्तानं ते त्यांची तपासण्याची खोली बघायला गेलो, ते वैभव सगळं पाहिलं आणि मी विचार करायला लागलो की माणसात हा ईश्वर पाहणारा, हा ईश्वर हा कसा ईश्वरानं घडवला असेल. कारण काही माणसं परमेश्वरानं धाडलेले असतात. कारण समाज जीवनाचा मंडळी जेव्हा तोल जातो, नीतितत्वांचा ऱ्हास होतो, माणसाला नेमका धर्मच कळत नाही, तेव्हा मानवतेची गीता सांगण्यासाठी असे काही महाराज या भूमीवरती अवतरतात आणि त्यानंतर ते मानवतेची गीता तुम्हाला सांगायला लागतात. आज सुद्धा गरज तुम्हाला या गीतेची आहे. कारण जगणं कुरूप व्हावं अशा अनेक घटना आजूबाजूला घडत आहेत आणि या घटनांचे तुम्ही साक्षीदार आहात. अरे मोह 5000 वर्षापूर्वी होता आणि आज नाही असं नाही. आज मोहाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढती आहे, याची आम्हाला खंत आहे. तर त्या सागरातनं बाजूला कसा येईल? जीवन हे सगळं असं सागरासारखं असतं, पण याच जीवनाच्या सागरामध्ये दुःखाच्या मासोळ्या असतात, मोहाच्या मगरी असतात. पण याच सागरामध्ये तुम्हाला शंख शिंपल्यांच्या मध्ये माणिक मोती सुद्धा लपलेले असतात. एखादा जन्म घेतो महापुरुष विवेकानंदांसारखा, शुकदास महाराजांसारखा, आणि जीवनाच्या महासागरावरतीच असा गळ टाकतो आणि त्या गळातनं उचलतो
फक्त खालची रत्न, जी मानवी मूल्यांची रत्न असतात, आणि मग त्या रत्नांची मिरवणूक या हिवऱ्याच्या रस्त्यावरनं सुरू होते. तिथं माणसं नतमस्तक होतात. म्हणून तुम्हाला सांगेन, आयुष्य संपन्न करायचं असेल, आयुष्य भावश्रीमंत करायचं असेल, तर संतांचा सहवास हेच एकमेव त्याला उत्तर आहे. कारण संतांच्या सहवासामध्ये आयुष्याला खरा सुगंध प्राप्त होतो. अनुभूती नावाचा एक ग्रंथ महाराजांनी लिहिला, सहज वाचत होतो. डॉक्टरांनी येताना मला त्याचा परिचय करून दिला. खरं तर माणसा हाच एक ग्रंथ असतो, तो वाचण्यासाठी वेगळी दृष्टी असावी लागते. आज मला माझी कॉलेजची मुलं कित्येक वेळा प्रश्न विचारतात, सर आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो पण आमच्या काहीच लक्षात राहत नाही, तुमच्या लक्षात राहतं का? मी म्हटलं मी प्राध्यापक आहे, आज 20-22 वर्ष मी शिकवतोय, मला ज्ञानेश्वरी सगळी कळली असा माझा दावा नाही, मला ती कळेल याचीही मला खात्री नाही. बेटा तू वाचत जा, डोळे त्याच्यावरनं फिरवत जा. अहो पण सर लक्षात राहत नाही. मला तू सांग, सकाळच्या वेळेस तू स्नान करतोस, आंघोळ करतोस, तेव्हा पाणी तरी तुझ्या कुठं अंगावर राहतं, पण मन किती प्रसन्न होतं. तसं ज्ञानदेवीवरनं अक्षरावरनं तुझे डोळे फिरवत राहा, तुझ्या कदाचित लक्षात राहणार नाही, पण मन प्रसन्न होईल. एक लावलेली उदबत्ती ती पकडता येत नाही, पण तिच्या सुवासानं मनगंधित होऊन जातात. तसं चांगल्या ग्रंथावरनं तुमचे डोळे फिरू द्यात. मी तुम्हाला सांगेन, चांगला TV घरात आला, चांगला फ्रीज घरात आला की आपल्याला वाटतं आमच्या घराला घरपण आलं. अरे पण तुमच्या घरात चांगला ग्रंथ येऊ द्यात, तुमच्या घरात चांगला विचार येऊ द्यात, तुमच्या घराला शहाणपण येईल. हे जगण्याचं सुंदरपण असतं. म्हणून आज शहाणपण येण्याची गरज आहे. आज हे शहाणपण आमच्याकडेच असतं. हे काही कुणी सांगण्याची गरज नसते. साध्या गोष्टी असतात. तुमच्या सवयी कधी तुम्ही पाहिल्यात का? तुमचा दृष्टिकोन कधी तुम्ही तपासलात का? तुमच्या मूल्यांची कधी उजळणी तुम्ही केलीत का? ज्याच्या सवयी चांगल्या आहेत, ज्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि ज्यांनी मूल्यांचीच पूजा बांधलेली आहे, त्याचं जगणं मुळातच श्रीमंत असतं. फक्त एक असतं की आपल्याला बदलायचं आहे, याच्यावरती पहिल्यांदा विश्वास ठेवा. कारण आत्मा हा मुळातला ज्ञानस्वरूप आहे. त्याच्यावरती मायेचं आवरण येतं. एखादं विचारांचं वारं येतं, ते मायेचं आवरण बाजूला होतं आणि स्वयंप्रकाशिताचं आत्मतत्व पूर्णत्वाच्या दिशेनं प्रवास करायला लागतं. आणि मग माणसाचं जगणं आपोआप सुंदर होतं. माणसाचं जगणं सुंदर करणं हे त्याच्या हातात असतं. कारण माणूसच एक असा प्राणी आहे जो परिवर्तनशील आहे. तुम्हाला प्रश्न मी विचारेन, हजारो वर्ष आज झाली मंडळी, मुंग्यांचं वारूळ कधी बदललंय का? चिमणीचं घरटं कधी बदललंय का? वाघाची गुहा कधी बदलली आहे का? माणसाचं घर बदललं, माणसाची भाषा बदलली, माणसाची संस्कृती बदलली. कारण बदल करण्याची प्रक्रिया केवळ माणसातच आहे. तेव्हा आपल्याला बदल करायचा आहे, याच्यावरती विश्वास ठेवा. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की जगणं सुंदर करणं हे आपल्या हातामध्ये असतं. काही माणसं मला भेटतात, नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. सर तुम्हाला सांगायला सोपं असतं म्हटलं, तुम्हाला काही 1 तासाचं भाषण आहे म्हटलं. मी म्हटलं असं नाही म्हटलं, मी जर जे सांगतो तसं जर जीवनात जगलो नाही तर माझ्या सांगण्याला कधी ओलावा नसेल. मी नेहमी सांगतो, तुमच्या संवादातल्या शब्दांना प्रेमाचा ओलावा असू द्या आणि त्यांना थोडा विचारांचा स्पर्श असू द्यात, तुमचंही जगणं सुंदर होऊन जातं. आज तुम्ही मला सांगा, असंख्य माणसं अशी आहेत, आज इथं तुम्ही भक्तिभावाने येता, इथं आल्यानंतर तुमच्या मनाला दिलासा मिळतो. आज हा परिसर मी पाहिला, मला डॉक्टरांनी सहज सांगितलं 30-35 वर्षापूर्वी इथं काय होतं. एक अंधारी जागा, एक खाचखळगे असणारे रस्ते, माणसं थोडी बाजूला राहत असणारी, एक आश्रम इथं झाला आणि सगळं माणसाचं जगणं इथलं बदलून गेलं. परिसर सुंदर झाला. शेवट असं असतं, त्या परिसरामध्ये तुम्ही काय देता हे महत्त्वाचं असतं. आज शुकदास महाराजांच्या या केवळ कर्तृत्वामुळं इथं एक सुंदर तिथं साम्राज्य उभं राहिलं. जर कदाचित ते कर्तृत्व नसतंच, विचार कधी माणसांच्या आयुष्याचा करा. 4 इयत्ता शिकलेले महाराज जेव्हा रामकृष्ण मिशनमध्ये जातात आणि केवळ तुम्हाला इंग्रजी नाही येत म्हणून तिथं बाजूला होतात, तेव्हा मस्तकातला एक विचार जागा होतो, तो जिद्दीचा असतो, तो लोककल्याणाचा असतो. कारण ज्या धर्मावरती आज महाराजांचं प्रेम आहे त्यांना फक्त एक माहिती होतं, जो धर्म माझा देवाकडे तोंड करून बसलाय त्याला मला आता माणसांच्याकडे तोंड करून बसवायचं आहे आणि धर्माला मला लोकसेवेची जोड द्यायची आहे. कारण लोककल्याणामध्ये धर्म पाहणारी अशी माणसं जी असतात ही खरी देवमाणसं असतात. म्हणून हा परिसर सुंदर होऊ शकतो. मध्यंतरी एका उद्योगपतींचं मी चरित्र वाचत होतो.
कसं जगणं सुंदर होतं बरं का. इतकं सुंदर काही वेळा जगणं. त्या उद्योगपतींचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गजानन पेंढारकर. आणि त्यांचं एक कर्म चाले संगती नावाचं पुस्तक आहे. आणि त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एक वाक्य सांगितलं. मी हे वाक्य तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण गजाननराव म्हटले मी मॅट्रिक झालो आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुला शिकवणी लावायची. म्हटलं बाबा कुठली शिकवणी? म्हणजे तुला चित्रकलेची शिकवणी लावायची. मी बाबांना म्हटलं बहुतेक सगळीजणं गणित इंग्रजीची शिकवणी लावतात आणि तुम्ही चित्रकलेची कशाला म्हटलं? म्हटले त्याचं असं आहे म्हटले, तुला जर रेषा सरळ मारता आल्या तर तुला आयुष्य सरळ नेता येईल म्हटले. पहिलं रेषा मारता आल्या पाहिजे सरळ म्हटले. पण म्हटले माझी चित्रकला अशी बेताची होती. मी वाघ काढायचो, सिंह काढायचो, हत्ती काढायचो, मांजर काढायचो, सगळी चित्र काढायचो. पण बहुतेक सगळ्या चित्राखाली मला खाली नावं द्यायला लागायची, कारण त्याशिवाय ती चित्रच ओळखायला यायची नाही. सगळ्यांना शेपट्या आणि बहुतेक सगळ्यांचेच आकारासारखी असायची. ही चित्रकला माझी अशी. आणि शिक्षकांनी एक दिवस जगाचं चित्र काढायला सांगितलं. पाणी पिण्याचं जग असतो ना भांडं, त्याचं चित्र. मी फळ्यावर बघता बघता खाली कागदावर चित्र काढत होतो. त्या जगाचं तोंड एका बाजूला आणि बुड एका बाजूला गेलं म्हटले. विचित्रच असा थोडासा कल्लला तिरका जग आला म्हटले आणि चित्र गुंडाळून ठेवलं म्हटलं. सर जरा वेळानं जवळ आले. वाक्य किती सुंदर आहे बघा. सर जवळ आले आणि म्हटले बेटा गजानन तुझं चित्र बघू. मी सरांना सांगितलं सर माझं काही चित्र तुम्ही बघू नका. नाही नाही मला तुझं चित्र बघायचं आहे. सर खरं सांगतो माझं चित्र तुम्ही बघू नका, तुम्हाला चित्रकला शिकवल्याचा पश्चाताप होईल म्हटले. माझं चित्र काही बघू नका. नाही म्हटले मला तुझं चित्र दाखव. मी चित्र उचकटलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं पहिल्यांदी. कारण असं असतं ना, सायकलवरनं जाताना एखादा माणूस पडलाच तर तो कुठं लागलंही बघत नाही. अगोदर आपल्याकडे कोण बघतंय का हे पहिलं बघतो तो, नंतर हे. तसं मी सरांच्याकडे बघितलं. सरांनी फक्त एकच केलं, काही केलं. शेजारी रंग पडले होते, त्यातले रंग अशा हातामध्ये घेतले, निळसर रंग, आणि त्या जगाखाली चक्क रंग देऊन टाकलं आणि पाणी तिथं तयार केलं. एक पाण्यासारखा असा रंग, आणि त्या पाण्यात जग उभा केला. पाण्यात थोडंसं चित्र कल्लेलं असतं बघा, तसा चित्र तो जग थोडासा पाण्यामुळं कल्ल्यासारखा वाटायला लागला. नंतर शेजारचे रंग घेतले आणि त्या जगाचं ज्या कडा होत्या त्याला सुंदर तिने असं शेडिंग दिलं. शेड्स सगळ्या इतक्या सुंदर दिल्या या बाजूला त्या बाजूला. आणि मी बघायला लागलो की जे चित्र क्षणापूर्वी अत्यंत विचित्र होतं ते चित्र किती सुंदर दिसायला लागलं, किती छान दिसायला लागलं. मी सरांना म्हटलं सर हे किती घाणेरडं चित्र होतं, किती खराब होतं, हे चित्र कुठलं, हे विचित्रच होतं म्हटले सगळं, आणि तुम्ही हे कसं काय? तेव्हा माझ्या सरांनी वाक्य सांगितलं, मी तुम्हाला सांगेन इथं तमाम बसलेल्या सगळ्या मंडळींनी जसा आज महाराजांनी एक सल्ला तुम्हाला दिलाय आयुष्याच्या पाठीवर काय लिहावं, तसं आयुष्याच्या पाठीवर त्या शिक्षकांनी सांगितलेलं वाक्य तुम्ही आवर्जून लिहा. गजानन पेंढारकरांचे शिक्षक सांगतात बेटा हे लक्षात ठेव, कित्येक वेळेला आपल्या आयुष्याच्या वाट्याला सुद्धा असं विचित्रच चित्र येतं, आपल्या आयुष्याच्या वाट्याला सुद्धा असं विचित्रच चित्र येतं, पण विचित्र चित्रामध्ये ज्याला छान रंग भरता येतात त्याला आयुष्य सुंदर करता येतं. तुम्ही मला सांगा या विचित्र चित्रात आपल्याला छान रंग भरायचे आहेत, जे रंग मला इथं भरलेले दिसले. डॉक्टर तुमच्याबरोबर हिंडत असताना हे रंग मला दिसले. मग ते कृषी महाविद्यालय असेल, ते पशुधन असेल, ते शिवालय असेल, इथल्या कर्ण बधिरांचं ते विद्यालय असेल, हे सगळे रंग इथं भरलेत. आज तुम्ही हे पहा की ज्ञानाला किती महत्त्व आहे हे महाराजांनी ओळखलं. कारण सगळ्यात महत्त्वाचं माध्यम माणसाला सुधारण्याचं कुठलं असेल तर ते ज्ञानच असतं. शेवट विवेकानंद सुद्धा सांगायचे माणसाच्या दुःखाचं मूळ कुठं आहे? ते अज्ञानात आहे, त्या अंधश्रद्धात आहे. दारिद्र्याचं मूळ कुठं आहे? त्या अज्ञानात आहे, त्या अंधश्रद्धेत आहे. मग ज्ञानाची गंगा त्याच्या घरापर्यंत नेली पाहिजे, कारण ती परिवर्तनाची गंगोत्री असते. म्हणून ज्ञानावरती विश्वास पाहिजे. यासाठी ही ज्ञानमंदिरं त्यांनी उभी केली. आणि विवेकानंद नेहमी सांगायचे एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन. जे माणसामध्ये जे आहे ना, जे लपलेलं आहे ना, तेच फक्त बाहेर काढायचं. तुम्ही सांगा मूर्ती असते, आपण बघितल्याच सगळ्या, काय असते हो मूर्ती? म्हणजे धातूपासून केलेली असते, दगडापासून केलेली असते. शेवट तुम्ही शांत विचार केला
तर त्या दगडातनं मूर्ती तरी कशी तयार होते? ज्ञानदेवाने एक सुंदर ओवी त्यासाठी सांगितली. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीपवजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. तुझ्या माझ्या जीवनाची जर दिवाळी साजरी करायची असेल तर एक गोष्ट फक्त कर, अविवेकाची काजळी बाजूला कर. घराघरातली माऊली असते, रात्रीचा अंधार असतो, शेजारी कंदील असतो, कंदिलाला काजळी असते, एक चिमूटभर राग घेते, आज सहजपणे टाकते, हात सहज फिरवते, काजळी बाजूला होते आणि आतली ज्योत ती काचेच्या पलीकडं दिसायला लागते. अरे माणसाच्या मनाला सुद्धा अशी काजळी येते, ती काही विचारानं बाजूला करायला लागते. तो माऊलीचा स्पर्श असावा लागतो, तो स्पर्श महत्त्वाचा असतो. अरे दगडातनं शिल्पकार मूर्ती करतो म्हणजे तरी काय करतो? मायकल एंजोलाला प्रश्न विचारला की एवढ्या सुंदर मूर्ती तू केल्यास, देवदेवतांच्या केल्यास, हे केलंस तरी कसं? तेव्हा त्याने नम्रपणे सांगितलं, मी काय केलं? अरे तू या पाषाणातनं परमेश्वर घडवलास, या दगडातनं तू देव घडवलास, आणि मी काय केलं असं कसं म्हणतोस? हे सुंदर जे रूप दिलंस दगडाला ते तूच केलंस. नाही म्हटले, मी एकच गोष्ट केली. दगड माझ्याकडं होता, हातामध्ये छिन्नी होती, मी दगडाकडे पाहत होतो, विचार करत होतो की याच्यातनं मला मूर्ती बनवायची आहे. मूर्ती बनवायची तर नाकाचे इथले टवके मला उडवले पाहिजेत. नाकाचे इथले टवके उडवले, तिथून नाक जन्माला आलं. हाताचे इथले टवके उडवले, हात जन्माला आले. पायाचे इथले टवके उडवले, पाय जन्माला आले. आणि खरं सांगू का, मूर्ती दगडातच होती, दगडातला नको तो भाग फक्त मी उडवत गेलो आणि मूर्ती बाहेर येत गेली. अरे तुमच्या जीवनातलं सुद्धा एक मंगल रूप जर बाहेर यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा नको तो भाग उडवला पाहिजे. तो नको तो भाग उडवण्यासाठी तर व्याख्यान मला ना, नको तो भाग उडवण्यासाठी तर जगणं सुंदर करावे याच्यावरचं भाषण. नको तो भाग हा उडवण्यासाठी एक आपली स्वतःचीही मानसिकता लागते. नाहीतर आपल्यात बसलेले सुद्धा असे कित्येक बिलंदर असतात की तू कितीही घाव घाल, ती नको ते भाग एवढा घट्ट पकडून ठेवतात की तुझी छिन्नी तुटल पण भाग काय सोडतोय, असेही काही असतात. तेव्हा एक करायचं असतं की जीवनाचं सुंदर शिल्प जर घडायचं असेल तर स्वयंसंस्कार फार महत्त्वाचा असतो. आणि हा स्वयंसंस्कार आम्हाला ज्ञानातनं घडवू शकतो. कारण ज्ञान हे आमच्या व्यक्तिमत्वाला एक विलोभनीयता प्राप्त करून देतं, आम्हाला सुंदरतेच्या वाटेवरचं ते प्रवासी करून टाकतं. आज तुम्ही आपला इतिहास सगळा पाहता तेव्हा मग याच मातीमध्ये फुले असतील, याच मातीमध्ये कर्मवीर भाऊराव असतील, बापूजी साळुंखे असतील, आणि याच्या पलीकडं भारतामध्ये गेलेले आपले विवेकानंद महात्मा गांधी असतील. या सगळ्या मंडळींनी या समाजाला एक हाक दिली होती. स्वामीजी नेहमी सांगायचे, अरे उठा, जागे व्हा आणि देहाचं शिखर घाटेपर्यंत तुम्ही थांबू नका. तुम्ही ज्ञानवंत व्हा, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. ही हाक का द्यायचे? वेदमंत्र तुमच्या अंतःकरणामध्ये जाऊ द्यात, डमरू तिथं घुमू द्यात. आता बायकी गाणी ऐकायची बंद करा. 4 वेळा चुळा भरतो का डाव्या हातानं खातो का उजव्या हातानं, असली कर्मकांड करू नका. तर ईश्वर माणसात लपलेला आहे, त्याचा शोध घ्या, त्याच्याशी मैत्री करा आणि माणूस म्हणून एक चैतन्याचं जीवन जगा. हा ज्ञानाचा संस्कार आज हिवऱ्याच्या मातीमध्ये महाराज इथं निर्माण करतायत. ज्ञानमंदिरावरची केवढी मोठी श्रद्धा. पण हे खरं आहे की सध्या ज्ञानसंस्कृतीवरची श्रद्धा मुलांची कमी होत चालली आहे, कारण वाढणारी बेकारी आहे. मुलं मला प्रश्न विचारतात, पाटणे सर तुम्ही एवढं शिकवता, आमच्या हातामध्ये तुम्ही डिग्र्या देता, पण आमच्या हाताला तुम्ही काम देता का? आज मी मुलांच्याकडे पाहतो तेव्हा डिग्री देत असताना माझ्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि मुलाचे हात रिकामे असतात. आमच्या शेताला पाणी नसतं आणि मुलांच्या हाताला काम नसतं. तिथं कुठला दुष्काळ पडलेला असतो हे मला सांगता येत नाही. सांस्कृतिक दुष्काळ आज सगळीकडे पडत चाललेले आहेत. मी तुम्हाला सांगेन, तुमच्या भागामध्ये पाणी येईल, शिवारं संपन्न होतील, पण माणसांची मनं असंस्कृत राहिली तर ती दूर कशानं करायची? म्हणून विवेकानंद आश्रमासारखे हे आश्रम सांस्कृतिक वैभवस्थानं असतात, ती सामान्य माणसाला दिलासा देतात. मी माझ्या मुलांना सांगतो, बाळा एक वेळ तुझ्यावरती येईल. म्हणून इथला व्यवसाय अभ्यासक्रम ज्यावेळी मी बघितला मला बरं वाटलं. इथं ज्ञानसंस्कृतीवर श्रद्धा कुठंतरी बसायला सुरुवात होते. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन मी, जेव्हा ज्ञानसंस्कृतीवरची श्रद्धा कमी होते ना, तेव्हा शिक्षणातनं बिनचेहऱ्याची मुलं जन्माला येतात. त्याला चेहराच नसतो. तुम्ही म्हणाल चेहरा नसतो म्हणजे काय? चेहरा नसतो याचा अर्थ तो कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. त्याच्यावर जर चांगला संस्कार झाला नाही ना. यशवंतराव चव्हाणांनी शब्दांचं सामर्थ्य नावाचं पुस्तक लिहिलं आहे. पान नंबर 4 वरती त्यांनी सुंदर संदर्भ दिला आहे. ते सांगतात, हिमालयात जर गेला तर तिथं झुळझुळ वाहणारे तुम्हाला झरे दिसतात.
एखादा पांतस्त जातो, तहानलेला असतो, पाणी प्यायला जातो आणि पाणी प्यायला जात नाही तोपर्यंत त्याला झटका बसतो, तो बेशुद्ध पडतो. हिमालयातल्या पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या झऱ्यातलं पाणी प्यायला गेल्यानंतर माणूस बेशुद्ध पडतो. तो का बेशुद्ध पडतो त्याचं उत्तर त्यांनी खाली दिलं आहे. तो बेशुद्ध पडतो त्याचं कारण त्याच हिमालयाच्या कुशीमध्ये काही विषारी वृक्ष असतात. त्या विषारी वृक्षांच्या मुळ्या त्या पाण्यामध्ये जातात आणि पाणीही विषारी होतं. मला सांगायचं एवढंच, या माझ्या महाराष्ट्रात, या माझ्या राष्ट्राच्या सगळ्या मातीतनं वाहणारे सुंदर झरे म्हणजे ही बारकी बारकी लेकरं असतात. फक्त सावध यासाठी असा, कारण इथं सुद्धा कित्येक व्यसनांचे वृक्ष असतात. त्याला आपलं लेकरू कुठून विळखा घालत नाही ना. नाहीतर एक पाटणे येतो, प्रगतीचे पंख देऊन जातो, पण चोचीमध्ये पोराच्या गुटखा कधी जातो हे कोणालाच कळत नाही. तिथं व्याख्यानांचा कधी उपयोग नसतो. म्हणून माणसाचं जगणं सुंदर करायचं असेल तर एक आम्हाला व्यसनापासून बाजूला जायचं. आज टी व्ही नावाचं व्यसन लागले. किती व्यसन आहे आज आमच्याकडचा. जर गव्हर्नमेंटनं ठरवलं टी व्ही बंद करायचं आहे तर 50 ते 60% माणसं वेडी होतील. आता काय करायचं दुसरं म्हणून प्रश्न विचारतील. आमच्या घराघरातली लेकरं शक्तिमान नावाची मालिका बघायला लागली आणि आईबापानं किती बी शक्ती लावली तरी पोरगं सध्या मान वळवत नाही. ही घराघरातली आमची अवस्था आहे. आज मेंदू ठप्प होत चाललेत, चैतन्य मावळत चाललेलं आहे, माणसाची मनन प्रक्रिया सगळी थांबली आहे. अरे जगणं सुंदर कसं करणार आहात? तर जगणं सुंदर करायचं असेल तर अक्षरांच्यावरती प्रेम करा, ग्रंथांच्यावरती प्रेम करा, चांगल्या विचारांच्यावरती प्रेम करा. मुलांना सुद्धा मी ज्ञानदेव सांगतो, तुकोबा सांगतो. कशासाठी सांगतो? विवेकानंद सांगतो, रामकृष्ण सांगतो. कशासाठी सांगतो? तुला सुंदर चेहरा प्राप्त व्हावा म्हणून. पण पोरं आमची बिलंदर असतात. परीक्षा जवळ आली की मला एकच प्रश्न फक्त विचारतात की सर आता फक्त एवढंच सांगा, तुम्ही ज्ञानेश्वर शिकवलात? हो म्हटलं. तुकाराम शिकवलात? हो म्हटलं. आता फक्त एक सांगा, या दोघांच्यापैकी परीक्षेला नेमका कुठला संत पडणार म्हटले. या दोघांच्यापैकी परीक्षेला कुठला संत पडणार? म्हटलं पडणार. संत काही इलेक्शनला उभा आहे म्हटलं पडायला तिथं. म्हटलं ज्याने महाराष्ट्र उभा केला त्याला पडणार कशाला म्हणतो? पण मुलं आमची केवळ मार्कासाठी शिकतात आणि माझ्यासारखे प्राध्यापक जेव्हा पोटासाठी शिकवायला लागतात तिथं ज्ञानदेवांचे पराभव होऊ शकतात. म्हणून ज्ञानदेवांचा पराभव जर व्हायचा नसेल तर आम्हाला महापुरुषांचे अनुयायी निर्माण करावे लागतील. चांगल्या विचारांचा अनुयायीच हा देश, हे राष्ट्र, हा समाज सुंदर करू शकतो. म्हणून माझी एकच फक्त आहे की आपला मुलगा असेल किंवा स्वतः आपण असेल की आपल्या जीवनामध्ये आज सुद्धा शुकदास महाराजांनी संदेश दिला आहे, इतका सुंदर संदेश दिला आहे. थोडं मनन करा, त्याचं चिंतन करा. आणि त्याच्या खाली त्यांनी दिलेलं आहे की टरफलाच्या आतली मी बी, की स्वतःला त्या विचारांना सुद्धा वरच्या हे टरफल आहे जणू. अरे परंतु त्यांच्या इथं जर तुम्ही गेलात तर डॉक्टर मी तिथं वाचलं की मी काहीच केलं नाही म्हणून हे सर्व निर्माण झालं. तुम्ही सांगा मी काहीच केलं नाही हे म्हणण्यासाठी जे मनाचं मोठेपण लागतं ना ते तिथं आहे. आणि वरती एक लिहिले अनिवासी निवास. मला माहिती आहे की आत्मा हा निवासी नसतो, पण अनिवासी निवास मला कळेना झालंय. अनिवासी म्हणजे इथं कोण राहतं का नाही? मग अनिवास कसं? मग राहतात तर ते निवास, मग तरी अनिवास कसं? मला फक्त एकच आहे, कदाचित महाराज असंही म्हणत असतील की जसा आत्मा अनंत आणि अमर तो एक घर सोडून दुसऱ्या घरातही जाऊ शकतो, तसा मी केवळ देहाचं रूप घेतलं, इथं आलो, इथून पलीकडं कुठं जाल? पण महाराजांना सांगेन, महाराज जरी तुम्ही तिथं अनिवासी लिहिलं असलं तरी माणसाच्या मनामनामध्ये तुम्ही घर केलेलं आहे, तिथून तुम्ही कुठं जाल सांगा? आज या माणसाच्या मनात तुम्ही घरं केलेली आहेत. आणि म्हणून माणसाने सुद्धा आपल्या मनात असं कुठेतरी घर करावं. यासाठी मानवता, यासाठी प्रेम. म्हणून तुम्हाला सांगेन, साच्यानी मवाळ, मितल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे कधी होतं? त्याच्यासाठी तपश्चर्या असावी लागते. आणि जर तपश्चर्या तुम्ही केलीत ना सगळ्या गोष्टी सहज होऊ शकतात. म्हणजे माझ्या संस्थेचं नाव विवेकानंद आहे, जिथं मी प्राध्यापक काम करतो. आमच्या संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे नावाचे ग्रस्त आहेत. त्यांनी विवेकानंदांचं नाव संस्थेला ठेवलं. त्यांना अनेकांनी प्रश्न विचारला होता, हे नाव तुम्ही का ठेवलं? तेव्हा त्यांना असं वाटत होतं की अध्यात्माची बैठक आणि विज्ञानाची दृष्टी असणारी असंख्य मुलं इथून तयार व्हावीत आणि खरा विवेकानंद इथून तयार व्हावा. आज मला सांगा की खरा विवेकानंद तयार होतोय का? हे सगळं आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघितलं की विवेकानंद आपल्याला दिसतोय का?
कदाचित हिवऱ्याच्या माथीमध्ये त्या शाळांच्यामधनं तो घडत असेल. एक नागरिक नावाचं पुस्तक आमच्याकडे धर्माधिकाऱ्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये एक प्रस्तावना आहे. यातल्या अनेक लोकांनी ती वाचली असेल. त्या प्रस्तावनेचं नाव आहे विवेकानंद, माकडे आणि चणे. साधं नाव आहे. स्वामीजी लहान होते, नाव नरेंद्र होतं. मला त्या खाकरे सरांनी आणि देशमुख सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस मला वाटलं की ही मुलं पाहिल्यानंतर सुद्धा किती नम्र मुलं आहेत बघा. विवेकानंदांचा विचार घेऊन ती मुलं हिंडतायत. सकाळी कशी तिथं नेहला त्या रेल्वे स्टेशनवरती आली. मी कौतुक यासाठी केलं की जगणं सुंदर असं कधी कधी दिसतं. आणि तेच बघितल्यानंतर खरे काही विवेकानं निर्माण करायचे आहेत अजून आपल्याला. म्हणून मला तो संदर्भ त्या पुस्तकाचा आठवला की त्या पुस्तकात दिले. तो नरेंद्र लहान असताना जेव्हा देवळामध्ये जायचा, काशीच्या देवळात, लहान म्हणजे चांगला मोठा झाला होता. पुष्कळ दिवसानंतर तुम्हाला माहिती असेल की नंतर त्यांना विवेकानंद नाव प्राप्त झालं. पण त्या मंदिरात जाताना एक गंमत असायची. त्या वाटेवरती काही माकडं असायची आणि माकडांची एक सवय होती की त्यांना चणे लागायचे आणि चणे दिले तरच ती माकडं म्हणायची चलो म्हणजे पुढं. आणि त्याला जर चणे दिले नाहीत तर ते असं खासकन अंगावर यायचं. म्हणून नरेंद्रजी होते म्हणजे स्वामी विवेकानंद आता म्हणतो की ते सुद्धा काय की या खिशात एक पुडी जाताना माकडाच्या तावडीतनं आणि या खिशात एक पुडी आपल्या येताना जाताना सुरक्षित व्यवस्थित म्हणून 2 पुड्या घेऊन जायचे. एक दिवस वरचे साधू हसले कारण नरेंद्रांचा देह 5 फूट 8.5 इंचाचा, 170 पाऊंडाचं वजन, 23 इंचाचा डोक्याचा घेर, कपाळाची पट्टी 14 इंचाची, तेजपुंज अशा प्रकारचा चेहरा आणि हा पोरगा जाताना चणे देतो माकडाला आणि वरती येतो. स्वामीजींनी सांगितलं अरे काय हे म्हटले. अहो म्हटले तुम्हाला काय माहिती आहेत माकडं खालची म्हटले असे अंगावर येतात म्हटले. बेटा माकडाने संकट सारखीच असतात म्हटले, ते असे अंगावरच येतात म्हटले. त्याच्यावर कधी तोंड करून गेलायस का म्हटले. तुझ्याकडे एवढी हिंमत आहे, तुझ्याकडे एवढी ताकद आहे, तुझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, तुझ्याकडे एवढा जोश आहे, तुझ्याकडे एवढा द्वेष आहे, थोडासा बघ ना त्या माकडांच्याकडं आणि नजरेतला तुझा असा जोश घेऊन जेव्हा त्या माकडांच्याकडे बघशील, संकटाकडे सुद्धा असं बघायचं असतं, असं बघ बघ माकडं कशी जातील म्हटले निघून सगळी पटकन म्हटले. आणि खरोखरच येताना आल्यानंतर तो पटकन त्या माकडांच्या बाजूला गेलाय. त्या प्रस्तावनेत लिहिले आणि माकडं विचार करायला लागली हे जाताना गरीब होतं आणि येताना एवढं टणक झालंय कसं. आता तुम्ही सुद्धा लक्षामध्ये घ्या, माझं भाषण झाल्या घरात लगेच अशी जाऊ नका, नाहीतर पटकन बाहेर निघाल होय की होय. म्हणजे आपलं काही गोष्टी असतात त्या आपल्या तब्येतीनुसार घ्याव्यात म्हणजे जगणं सुंदर होतं. तिथं सुद्धा ते सगळी माकडं गेली निघून. 2-3 वेळा डॉक्टर जेव्हा हा प्रयोग झाला तेव्हा खरोखर ती चणे मागणारी माकडं जी होती का नाही, जी तिथं मंदिराच्या पायरी होती ती निघून गेली. आता सांगायचं आहे पुढचं मला. त्याच्या खाली 2 ओळी फार सुंदर लिहिल्यात धर्माधिकाऱ्याने आणि त्यात तिने असं लिहिलंय ही जी चणे मागणारी माकडं जी होती ही कुठं गेली याची काही कागदोपत्री नोंद नाही म्हटले. पण बहुतेक स्वातंत्र्यानंतर एक तर ही सगळी बहुतेक राजकारणात गेली असतील म्हटले किंवा आणखीन कुठल्या तरी उच्च पदावर गेले असतील. म्हणजे आज सुद्धा त्यांना चणेच पाहिजेत, त्याशिवाय पुढं कुणीच जाऊन देत नाही. आता संदर्भ फक्त लक्षामध्ये घ्या. आज सुद्धा चणे मागणारी माकडं वाढतायत, मग त्याच्यातून भ्रष्टाचार निघतो. आज सुद्धा चणे मागणारी माकडं वाढतायत. आमचं दुःख एकच आहे, त्यांना वटणीवर आणणारा आता विवेकानंद आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि विवेकानंद आम्हाला निर्माण करायचं असेल तर आम्हाला स्वतः रामकृष्ण झालं पाहिजे. आज विचार या गोष्टीचा करा. तुम्ही शांतपणे जगणारी सारी मंडळी आहात, अध्यात्माच्या प्रांतातले तुम्ही सारे आहात, तुम्ही भक्त आहात. इथं तुम्ही शक्ती घेण्यासाठी येता, इथं तुम्ही सात्विक शक्ती घेण्यासाठी येता, इथं तुम्ही तुमच्या मनाला दिलासा देण्यासाठी येता. आणि अगदीच माझ्या व्याख्यानाच्या विषयात सांगायचं तर तुम्ही जगणं सुंदर करण्यासाठी येता. पण तुम्ही मला सांगा, आज शांतपणे जीवन जगणाऱ्या माणसाच्या मनाचा थरकाप उडेल अशा घटना आजूबाजूला घडत आहेत. भ्रष्टाचार असेल, धर्मांधता असेल, याच्यामुळं समाज जीवन आमचं काळवंडत चाललं आहे, समाजमन थकत चाललं आहे. आज एखादं लेकरू येतं माझ्यासमोर उभं राहतं आणि मला सांगतं सर भाषण छान झालं, तुम्ही चंद्रावरच्या गोष्टी सांगितल्या सुरुवातीला, वरचा चंद्र दिसला की खालनं सागर उफाळतो. आज तर म्हटले मंगळावर लोक चाललेत, चंद्रावर लोक चाललेत, जग चंद्रावरती गेलं, पण आमच्या मनातल्या चैतन्याचं चांदणं मात्र मावळून गेलंय. त्याचं काय करायचं. आज जेव्हा माझ्यासमोर हा प्रश्न येतो त्यावेळी मला असं वाटतं
ह्या चैतन्याचं चांदणं जागं करायचं असेल तर तुमची माझी धर्मसंस्कृती ते चांदणं जागं करू शकते. कारण स्वामीजींनी आम्हाला सांगितलं होतं, संस्कृती ती जी आत्म्याची पूजा करायला सांगते, संस्कृती ती जी बुद्धीची पूजा करायला सांगते, संस्कृती ती की जी तुम्हाला नीरव शांततेकडे नेते, संस्कृती ती की जो मला विवेकाचा अधिष्ठान देते, संस्कृती ती आहे जी ज्ञान विज्ञानाला अध्यात्माचा अधिष्ठान देते, आणि संस्कृती ती जी सत्याची शोध घेते, शिवाची साधना करते आणि सौंदर्याची निर्मिती करते, ती संस्कृती. आणि त्या संस्कृतीचा संस्कार म्हणजे सुंदर जगणं. म्हणून तुम्हाला सांगेन, त्या संस्कृतीचा एक मंत्र आहे, कर्मण्येवाधिकार असते. अरे माणसाची सेवा, तू ईश्वराची सेवा. आज सुद्धा विवेकानंदांचा विचार मला आवडतो तो यासाठी की ते नेहमी सांगायचे की परमेश्वरासमोर जोडलेले हात माझ्या दृष्टीनं पवित्रच आहेत, पण तेच हात जेव्हा गरिबाच्या सेवेसाठी जातात तेव्हा ते कृतार्थ होतात. परमेश्वरासाठी उचकटलेले ओठ, प्रार्थनेसाठी उचकटलेले ओठ माझ्या दृष्टीनं पवित्रच आहेत, पण तेच ओठ जेव्हा एखाद्या जखमेवरती फुंकर मारण्यासाठी वापरता तेव्हा ते अधिक सुरेल होतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले ओठ आणि आपले हात जर कृतार्थ व्हायचे असतील तर आपल्या जीवनाला सुद्धा सेवेची जोड पाहिजे, त्याशिवाय जगणं कधी सुंदर होत नाही. स्वामीजींच्याकडं पंजाबमधले एक प्राध्यापक गेले आणि मला तुमच्याशी धर्माची चर्चा करायची म्हटली. धर्म तो जो माणसाच्या कल्याणाचा विचार धारण करतो. आणि स्वामीजी मुर्शिदाबादला त्यावेळी नैसर्गिक आपत्ती आलेली होती, त्याची चर्चा करत होते. तो आमच्यासारखा प्राध्यापक थोड्या वेळ थांबला आणि चिडला आणि नंतर म्हणला, स्वामीजी तुमच्याकडे मी धर्माची चर्चा करायला आलो आहे आणि तुमचं काय चाललं आहे? म्हणले, त्या रामकृष्ण मिशनमध्ये सध्या काय वांगी किती झाली आहेत आणि मुर्शिदाबादला शिवणकामाची मशीन द्यायची का, आणि तिकडं भूकंप झालेला आहे, तिकडं काय करायचं? मला असं वाटलं तुम्ही धर्माची चर्चा कराल. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं, या माझ्या जगातलं जोपर्यंत कुत्रं उपाशी आहे याला भाकरी देणं हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे म्हटले, आणि तो धर्म मी सांभाळतो. आज सुद्धा तुम्ही मला सांगा, एक कृषी विद्यालय आज महाविद्यालय आमच्या इथं उभं राहिलं. कारण का तर या संस्कृतीचा जर मूळ निर्माता कोण असेल तर तो शेतकरी असतो. त्याच्या घामावरती, त्याच्या श्रमावरती हा समाज उभा राहतो. तो समाज उभा करणारा निर्माता या मातीतनं निर्माण होतोय. हा किती सुंदरपणा आहे, हा कसा संस्कार आहे. आज सुद्धा मंडळी तुम्हाला मी सांगेन की यासाठी या संगतीत येत जा. कधी तुम्हाला, मला तर मी आता ह्या मातीच्या मोहातच पडलो, हे तुम्हाला सांगतो. मी प्रेमातच पडलो की मी जेव्हा आल्यापासूनचा परिसर पाहतोय, 2 दिवस जागरण केलेला मी माणूस, परंतु आता बोलताना तुम्हाला कुठेही ते जाणवत नाही. कारण मुळातच तुम्हाला जागं करण्यासाठी मला थोडं जागं राहणं गरजेचंच आहे. पण हे जागेपण मला आतून आल्यासारखं आहे, हे आत्मचैतन्य आतून आलं आहे. आणि माझ्या मुलांना सुद्धा मला कधी कधी वाटतं असं आत्मचैतन्य आलं पाहिजे. अरे पक्ष्याची पाखरं, डॉक्टर आपण महाराजांच्या केबिनमध्ये गेलो, तिथं त्या वेलीवरती पाखरं होती, आणि खरं सांगू ती पाखरं मला जिवंत वाटली. तिथली द्राक्ष मला खरी वाटली, तिथला मला निसर्ग. आणि मला असं वाटलं की तिथं सुद्धा त्या डॉक्टरांनी माझा BP लगेच बघितला, नॉर्मल आहे सांगितलं. म्हटलं माझा नाही शक्यतो वाढत म्हटलं कधी, ऐक. आणि मी ती बघत असताना पाखरं मी बघायला लागलो, आणि मला माझी मुलं आठवायला लागली, माझी लेकरं आठवायला लागली. मी कॉलेजचा प्राध्यापक आहे, तुम्हाला मी सांगतो. मी पोरांचं जगणं सुंदर करण्यासाठी जीवाचा आठापिठा करतो. आणि मला कधीतरी वाटायला लागले की ही सारी लेकरं इथं घेऊन यावीत आणि त्यांच्यावर हा आत्मचैतन्याचा संस्कार करावा. अरे बघा इथं हे सुंदर विश्व आहे, आणि त्यांना सांगावं ही आकाशात हिंडणारी पाखरं असतात ना, तशी सुद्धा तुम्ही हिंडाल. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, पक्ष्याचं पाखरू जन्माला येतं ना तेव्हा त्या घरट्यात ती जी आई असते ना, आई, ती आई त्या पाखराला अशी पंखाखाली घेते आपल्या, आणि पंख अशी घासते, त्याच्यावरती घासते. 1, 2, 3 आठवडे चोचीतनं चारा घेऊन येते, चटकन टाकते. इथं जवळजवळ 1100 स्वयंसेवक 2 लाख लोकांना महापंगत तुमची असतात. तेव्हा आमचे महाराज त्या चोचीत असा तुम्हाला चारा टाकत असतात, चारा. तसं ती पक्ष्याची जी आई असते, पक्षीन, ती असा चारा टाकते आणि लुकलुक त्या डोळ्यानं बघते की याला पंख फुटले का, याला पंख फुटले का. आणि 4 आठवड्यामध्ये त्याला पंख फुटण्यासाठी ती असं घासत राहते, घासत राहते. तुम्हाला माहिती आहे का या घर्षणामध्ये काय असतं? अरे तुम्ही थोडा विचार केला तर पाणी असतं, पाणी, या पाण्यात सुद्धा वीज असते. तुम्ही म्हणाल सर काय सांगताय? होय, पाण्याला जर गती दिली ना तर पाण्यातनं सुद्धा वीज जन्माला येते. फक्त पाण्याला गती देण्याची गरज असते. वीज असते ती अव्यक्त असते, ती व्यक्त होण्यासाठी
पाण्याला गती द्यावी लागते. अरे लोणी ताकातच असतं, पण ताक घुसळावं लागतं. लोणी बाहेर येत, चैतन्य तुमच्यातच असतं, विचारानं घुसळावं लागतं, चैतन्य बाहेर येतं. तसं ती अशा पंखानं त्याला घासत असते आणि त्याच्यातलं चैतन्य बाहेर काढते. आणि 4 आठवडे झाले की पाखराला काय सांगते माहिती आहे? त्याला सांगते की हे आकाश तुझं कार्यक्षेत्र आहे, सूर्य तुझा आदर्श आहे. आता फुलांचा सुगंध प्यायचा आणि सृष्टीमध्ये सुंदर संचार करायचा म्हटले, चले जाओ. 4 आठवड्यानंतर त्या पक्ष्याची आई त्याला असं घरट्याच्या बाहेर ढकलते. ते पक्ष्याचं पिल्लू बत्कन खाली पडत नाही, असं पंख मस्तपैकी उचकटतं आणि छानपैकी भरारी घ्यायला लागतं, सुंदर भरारी घ्यायला लागतं आणि अवकाशामध्ये संचार करायला लागतं. एक पक्ष्याचं पाखरू 4 आठवड्यानंतर सुंदरपणे उडू शकतं. आणि एक माणसाचं लेकरू, त्याला 4-4 डिग्र्या दिल्या तर ते जागेवरनं सुद्धा उभं राहत नाही. असं का होतं? याचं उत्तर एकच आहे, पक्ष्याच्या पाखराला पंख आतनं फुटलेले असतात आणि माणसाच्या लेकराला आम्ही डिग्र्या बाहेरने चिकटवलेल्या असतात. अरे आतलं मन जागं करा. म्हणून कधीतरी ती पाखरं महाराजांची इथली बघून या. त्याशी तुम्हाला आतनं पंख फुटलेली सगळी पाखरं आहेत. यासाठी संस्कार, यासाठी संस्कार. शो मी युअर कंपनी, आय टेल युअर फ्युचर. मला तुझी संगत दाखव, मी तुझं भविष्य सांगतो. कित्येक वेळेला मातीसारखं आयुष्य असा सुंदर सहवास लागला ना, तर सोन्यासारखं होऊन जातं आणि त्याला गंध प्राप्त होतो. पण कित्येक वेळा संगत बिघडली तर सोन्यासारखं आयुष्य मातीमोलसुद्धा होतं. म्हणून संगत फार महत्त्वाची असते. चांगले विचार कशासाठी ऐकायचे? स्वामीजींनी जेव्हा भाषणं दिली अमेरिकेमध्ये, खरं तर विवेकानंद हा माझ्या स्वतंत्र चिंतनाचा विषय, पण डॉक्टर धारकरन सगळ्या मंडळींनी आग्रह केला होता सुंदर जगण्यावरतीच बोला. तो योग कधी येतो पाहूया. परंतु विवेकानंदांचं भाषण झाल्यानंतर स्वामीजी भारतामध्ये आले आणि लोक चौकशी करत होते की आता स्वामीजी काय? अरे तोपर्यंत तुमचा हिंदुस्थान कोणाला माहीत नव्हता. हा भिकाऱ्यांचा देश, हा अशिक्षितांचा देश म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं. स्वामीजींच्या अमृतवाणीनं या देशाला विलोभनीय वैभव प्राप्त झालं आणि संस्कृतीच्या क्षितिजावरती भारत नावाचा एक देश असा अभिमानानं तळपाय लागला. त्याचं कारण फक्त होतं विवेकानंदांचं वक्तृत्व आणि त्यांच्यामधला विचार. त्याच्यात किती सामर्थ्य. जेव्हा आपल्याकडची मंडळी जात होती आणि एकानं सांगितलं, सध्या काय करतात विवेकानंद? बेलूर मठामध्ये होते, पाय सुजलेले होते, मधुमेह झालेला होता, स्वामीजी आजारी होते. तेव्हा एकानं सांगितलं, स्वामीजी आजारी आहेत. अरे 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 अरे, त्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्या माणसाने विचारलं, तुम्ही स्वामीजींना आमच्या तिकडं ओळखता काय? तो परदेशातला माणूस 60-65 वर्षाचा, तो म्हटला, बाबा रे, स्वामीजीची माझी ओळखसुद्धा नाही, तुझ्या हिंदुस्थानला सुद्धा मी ओळखत नाही, मग तुम्ही स्वामीजींची आठवण का काढताय? अरे बाबा, मी आठवण काढतोय तर यासाठी की मला माहिती आहे मी इथं स्वामीजींचं एक भाषण ऐकलंय. म्हटले, तुझ्या देशामध्ये गंगा नदी वाहते मला माहिती आहे, पण विचारांची गंगा काय असतं हे मी स्वतः अनुभवलंय आणि त्यातलं तीर्थ पिऊन मी स्वतः पावन झालोय, मी पवित्र झालोय. त्या विवेकानंदांना नमस्कार सांगावा यासाठी मी फक्त तुला सांगितलं. विचार तुम्ही करा, त्या स्वामीजींना त्या अमेरिकेतल्या कुठल्या माणसानं तिथून नमस्कार सांगितलं. आज मी तुम्हाला सांगेन, कोण म्हणतं या देशामध्ये हिमालय उंच आहे? मी सांगतो हिमालयापेक्षा सुद्धा उंच माणसं माझ्याकडे आहेत. आज त्या माणसांच्याकडनं आम्ही काय घेणार आहोत? विवेकानंदांच्याकडनं आम्ही समजा अध्यात्म घेऊ, विज्ञान दृष्टी घेऊ, बुद्धाकडनं आम्ही करुणा घेऊ, येशूकडनं आम्ही सेवा पारायणता घेऊ, महम्मदाकडनं आम्ही बंधुभाव घेऊ, शंकराचार्यांच्याकडनं आम्ही बुद्धिमत्ता घेऊ आणि याच्यातून एक सुंदर अशा प्रकारचा माणूस कसा निर्माण करता येईल, सौजन्यशील माणूस कसा निर्माण करता येईल याचाही प्रयत्न करू. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन, सौजन्य 2-3 गोष्टीतनं तयार होतं. सौजन्य हे सुंदरतेचा पाया असतो. साधी गोष्ट असते, डोळ्यानं पाहतो, हाताचा स्पर्श असतो आणि ईश्वराने दिलेली जीव असते. या 3 गोष्टी सौंदर्य साठवलं. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, तुम्ही तुमच्याकडे बघताना संतांची नजर बघा, त्यांच्या डोळ्यामध्ये बघा. तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं, अरे तू माझी माऊली, मी ओह तुझा तान्हा, पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे. त्या माऊलीची जी एक मवाळता असते, ते जे मांगल्य असतं ना, ती जी सुंदरता असते ना, ती आम्हाला संतांच्या अशी डोळ्यातनं दिसते. मी नेहमी सांगत असतो, सुंदरतेचा आविष्कार या 3च गोष्टीतनं होतो. एक डोळे,
मगाशी येताना मी सहज उदाहरण दिलं. तुम्ही मंदिरामध्ये जाता, कासव असतं. काय कासवाचा अर्थ आहे? कासवाचा एक अर्थ आहे की संयम. कारण साने गुरुजींनी कासवाला संयमाची मूर्ती म्हटलंय आणि संस्कृतीच्या गुरुस्थानी ठेवलंय. त्याला गातुवीत असाही त्यांनी वेदातला एक शब्द दिला आहे, मार्ग दाखवणारा म्हणून. माझ्यासमोर एक प्रश्न की ईश्वराच्या दरबारामध्ये कासव का असतं? तर आपण त्याच्याकडे पाहतो आणि ईश्वराला सांगत असतो, अरे एखादं संकट आलं तर कासव जसं मुंडकं आत घेतं तसं तू मला तुझ्या कवेत घे, हे सांगण्यासाठी कासव. पण कासवाचा दुसरा अर्थ आपल्याला माहिती आहे का? ती कासवी असते. आणि असं म्हणतात तो निसर्गाचा चमत्कार की ती कासवी जेव्हा पिलांना जन्म देते तेव्हा तिला स्तन नसतात, तिला दूध पाजता येत नाही. आणि निसर्गाचा चमत्कार हा शब्द वापरला तो यासाठी की ती तिच्या डोळ्यानं, समोरच्या डोळ्यानं त्या आपल्या पिलांच्याकडे बघते. त्या कासवीची नजर हे त्या पिलांचं अन्न असतं. कासवीची नजर हे त्या पिलांचं अन्न असतं आणि ते अन्न पिलं खातात आणि त्यानंतर ती पिलं वाढत असतात. मग ते मंदिरात का असतं? तर मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्या ईश्वराच्या मूर्तीकडे जाता, कित्येक वेळा शुकदास महाराजांच्या समोर उभे राहता आणि त्यांच्याकडे तुम्ही बघता, तेव्हा तुम्ही हेच सांगत असता की जसं आपल्या नजरेनं ती पिलांना वाढवते तसं हे भगवंता आम्हीही तुझीच पिलं आहोत, तुझ्या नजरेनं आता तूही आम्हाला वाढव. हा त्याच्यातला एक अर्थ असतो. म्हणून सौंदर्याचा आविष्कार हा नजरेतनं पहिला असतो. बघा, बायको चिडली, तिची नजर बघा. आमच्याकडं कॉलेजमध्ये तर हे खेळ इतके रोज चालू असतात. मी पोरांना सांगतो, बाबांनो बाकी काही नाही जमलं, तुझ्या नजरेमध्ये प्रेमाची याचना असू द्यात, पण याचना कुठली? पोरगा आमचं असं नजर टाकतं की समोर यातना चालू होतात आणि याचना बाजूला पडते. फक्त नजर ही गोष्ट अशी असते, अंतःकरणाच्या भूमीमध्ये आपण काय पेरलंय त्याचं पीक म्हणजे नजर. तुमच्या डोळ्यातनं ते बाहेर येतं. तुमच्या अंतःकरणाच्या भूमीत काय काय असतं हे तुमचं महत्त्वाचं असतं. जसं एका बाईचे डोळे काढले आणि एका लहान मुलीला बसवले आणि त्या आईनं डॉक्टरना सांगितलं, पहिले डोळे काढून टाका. डॉक्टर म्हटले, असं काय करताय? त्या बाईचे डोळे ह्या मुलीला बसवले. खरं तर आम्ही हे सांगत नाही कोणाला, कुठून तुम्हाला कळलंय? नाही नाही म्हटले, त्या बाईचे डोळे नकोत म्हटले. अहो त्या काय डोळ्यात तुम्हाला काय माहिती आहे म्हटले? शेवग्याच्या झाडावर नजर टाकली तर शेवगा संध्याकाळी खाक होतोय म्हटले, आणि पोरावर नजर टाकली तर पोरगं म्हटले गुटगुटीत असलं संध्याकाळी हुडहुडी भरती आहे म्हटले. त्या बाईची तेवढी नजर नाही. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, हे लक्षामध्ये घे, तुझ्याकडे बॅटरी माहिती आहे का तुला? बॅटरीला समोर काच असते आणि त्या काचेच्या मागे एक दिवा असतो आणि त्याच्या पाठीमागे सेल असतात. तो जो सेल असतो ना ते अंतःकरण असतं. समोरची काच असते ना ते डोळे असतात आणि दिवे असतात ना तो आतला विचार असतो. तू मला सांग, जर दिवा लाल रंगाचा असेल तो उजेड कुठल्या रंगाचा येईल? ती बाई म्हणते लालच. अगं मग तू का काळजी करतेस? तुझ्या मुलाचं अंतःकरण चांगलं आहे, त्याचा विचार चांगला आहे, काचेचा कशाला विचार करतेस? पण हे लक्षामध्ये घ्या की तो अंतःकरणातला दिवा हा तुमच्या हातामध्ये असतो. म्हणून नजर कशी पाहिजे? तर ती माऊलीसारखी पाहिजे. आज सुद्धा मी विठ्ठलाला माऊली म्हणतो, तुकारामांना माऊली म्हणतो. एकमेव महाराष्ट्र असा की ज्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपण पुरुषांना माऊली म्हणतो. बघा तुम्ही इथं सुद्धा नामदेवांचा जो तुम्हाला अभंग सांगितला, तू माझी माऊली मी व तुझा तान्हा, पाझी प्रेमपान्हा पांडुरंगे, तू माझी माऊली. पुरुषाला माऊली म्हणायचं हे कसं काय? पण त्याच्या पाठीमागचं कारण लक्षात घ्या. आई हा शब्द एका बाजूला आत्मीयता आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरत्व यांचा अद्वैत भाव म्हणजे आई असते. माऊली याचा अर्थ सुद्धा त्यातलं मांगल्याचं, त्यातली उबदारपणाची आणि त्यातली लीनता म्हणजे नम्रता. आज तुम्ही महाराजांच्या समोर गेलात, किती नम्रता आहे डॉक्टर, बघा केवढी मोठी उंची आहे. अहो आम्हाला एखादं पद मिळालं आम्ही हुरळून जातो. आमच्याकडे किती अहंकार येतात. सहज असतं काय हे नम्रता? आणि ही नम्रता तुमच्या नजरेतनं दिसते. ही नम्रता जी असते ना नजरेत नसते. आणि ही नजर तुम्ही म्हणाल पाटणे सर आता नका आम्हाला जास्त गोष्टी सांगू, आता काही हवायात बदलता येते का? आमचं मडकं सगळं तयार झालंय, आता काही ओली माती आहे का ती बदलायला? पण नजर बदलता येते. तुम्हाला मी सांगतो, नजर हा सुद्धा एक संस्काराचा भाग असतो. ती नम्रता नजरेत. दुसरा भाग असतो स्पर्शाचा. आता विचार करा तुम्ही, सहजपणे आईच डोक्यावरनं हात फिरवते, कसं असते बघा, कसं वाटतं? आमच्याकडे गुरुला सुद्धा आम्ही काय म्हणतो? माऊली.
गुरुला काय म्हणतो? गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. ते समाधान कुठं? तर असं स्पर्शामध्ये. हे सुंदरपण आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही बाहेर कितीही भटका आणि घरामध्ये गेलात, लेकरू धावत पळत तुमच्याकडे आलं, त्याला तुम्ही अलगद छातीशी विलगवलं आणि त्याच्या केसातनं हात फिरवलात, तर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बघा, तो स्पर्श बघा. आनंद यादवांनी सांगितलं, माझा आईचा हात राबून राबून खरखरीत झाला होता, घोंगड्यासारखा झाला होता आणि मी इतका शिकलो आणि तिनं फक्त माझ्या असा गालावरनं हात फिरवला. तुम्हाला मी सांगेन, मला विद्यापीठानं पुरस्कार दिला गुणवंत प्राध्यापक म्हणून, आणि माझ्या आईला समजल्यानंतर वेड्यासारखी धावत आली आणि आल्यानंतर तिनं माझा चेहरा हातात घेतला, 2 मुके घेतले, केसातनं हात फिरवला. माझ्या आयुष्यातला श्रेष्ठ पुरस्कार तो होता, जो तिच्या माझ्या केसातनं फिरलेला हात. म्हणून तुम्हाला मी सांगेन, तो किती अलौकिक असतो. हे सुंदरपण असतं. हे सुंदरपण कसं असतं? आपल्या स्पर्शात असतं. आणि तो स्पर्श माऊलीसारखा असावा लागतो. माऊली का म्हटलं? आज तुम्ही मी पुरुष आहे हो, तुम्ही काय इतक्या झटकन असं म्हणणार नाही, आज पाटणे माऊली इथनं भाषण करून गेली, असं काही नाही. लगे काही मान्यता मिळत नाही, लगेच त्याला पुष्कळ काळ जावा लागतो. ही मान्यताच अगदी जाधं घरातलं मी कित्येक ठिकाणी उदाहरण देतो. माऊली का? तुम्ही पुरुषच आहात, अजून तुमचं माऊलीच्या दिशेने तुम्हाला प्रवास करावा लागेल. अगदी घरामध्ये जर जेवायला घालायचं असेल लहान मुलाला, कसं घातलं जातं बघा. हे माऊली असतात, हातामध्ये ताट घेतात, बाहेर येतात, समोर त्या लिंबोणीचं झाड दाखवतात. आईला वाटत असतं लेकरानं छान जेवावं, ज्ञानदेवांना वाटत होतं माझ्या महाराष्ट्रातल्या लेकराने जेवावं, म्हणून गेत्याचा घास कुचकुरून मराठीत आणला आणि माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृताची पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके खेळविन, म्हणून त्यांनी ती अक्षर दिली. ज्ञानदेव माऊली कसं? मग ती मुलानं खावं म्हणून त्याला सांगते, ते बघ लिंबोणीचं झाड, की पोरगं काय करतं? करतं, तिकडं बघतं. आई पटकन घास टाकते, आईला बरं वाटतं. त्यानंतर पोरगं घासच खाईना, तर आई काय करते? आई परत त्याला चांदोबा दाखवते, ते बघ चांदोबा. पोरगं करते, लगेच घास टाकते. पोराच्या चेहऱ्यावरचं समाधान ही आईची भूक असते आणि पोराचं पोट भरणं ही आईची तृप्ती असते. किती सोशिकतेनं हे सारं ती करत असते. त्यातून जर पोरगा ऐकेन असतं, त्याला भीती दाखवते, ते बघ राक्षसाला. पोरगं काय करते? परत मोठा हा करते, आई लगेच घालते. आणि त्यातूनच जर ऐकेना तर आई लगेच सांगते, ते बघ बाबा आले, कारण राक्षसानंतर बहुतेक बाबाच येतं घरात, हेही लक्षात आहे. व ते आणखीन एक इच्छा फक्त तिची असते, लेकरानं जेवावं. तुमच्या माझ्या हातात ताट देऊन बघा, 2-3 घास आपण बरे देऊ आणि तिसरा घास खाईनाच तर बेटा एका रट्ट्यात आडवा करीन, खातेस का नाहीस? कोण म्हणेल माऊली? अरे माऊली होण्यासाठी सुद्धा मनाची मावाळता लागते, मनाचं मांगल्य लागतं. मात्र इथं जमलेल्या माऊलींना मी एक विनंती करेन, तुमच्याकडची ही माऊली पोरांच्या परीक्षा जवळ आल्या की दुर्गादेवीचा अवतार तुम्ही जाहीर करता आणि तिथून परीक्षेच्या नावाखाली पोरांचे छळ सगळे चालू होतात आणि तिथं वात्सल्याचं मोल मागता. तेव्हा जीवनातला संस्कार फार महत्त्वाचा असतो. आई पण तुमचं टिकवायचं असेल तर चांगुलपणही जपलं पाहिजे. माझा पोरगा डॉक्टर झाला, माझा पोरगा इंजिनियर झाला म्हणजे तो काहीतरी झाला असं कधी समजू नका. त्याच्याकडे क्षमता चांगली असेल तर त्याला डॉक्टर करा, इंजिनियर करा, पण यापेक्षा त्याला चांगला माणूस कसा करता येईल याचा पहिला विचार करा. त्याचं सुंदर जगणं तुमच्या हातामध्ये असतं, तुमच्या स्पर्शामध्ये असतं, म्हणून तो स्पर्श महत्त्वाचा असतो. म्हणून सांगितलं जगण्याला सुंदरपणा देणारा तो स्पर्श. आणि तिसरी गोष्ट मगाशी तुम्हाला सांगितली ते शब्द, जीभ. एकमेव मानव असा प्राणी आहे की ईश्वरानं त्याला जिभेचे 2 गोष्टीसाठी उपयोग करून दिला. एक, समोरचं अन्न ओठातनं पोटात टाकणं आणि दुसरी गोष्ट पोटातले शब्द ओठातनं बाहेर टाकणं. आज तुम्हाला सांगेन, एकमेव माणूस फक्त बोलू शकतो, भावना व्यक्त करू शकतो, याच्या पलीकडे कुणी नसतो. तुम्ही तुमच्या जीवनातला हा संयम आणि सुसंवाद हा शब्दातनं साधू शकता. शब्द हे शस्त्र असतं आणि शब्द हे रत्न असतं. शब्द याची गौरवानं पूजा तुकोबा करतात आणि शब्दालाच ते देव मानतात. शब्द हा दुवा असतो, शब्द हा दावासुद्धा असतो आणि शब्दच हा दावासुद्धा असतो. शब्दामध्ये हेवा असतो
आणि शब्दाचाच संस्कृतीचा ठेवा असतो. म्हणून शब्द आमच्या सुंदर जगण्याचं सगळ्यात मोठं वैभव असतं. म्हणून त्या शब्दांची पूजा ही आपल्या जिभेतनं होत असते. म्हणून शब्द कसे वापरायचे. रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी सांगितलं, अरे सहजपणे म्हटले मी लिहित बसलो होतो एका ठिकाणी आणि लिहिताना मला एकदम कानावरती शब्द आले. राणी, बघा शब्द कुठला वापरला, राणी. राणी, किती वेळ झाला म्हटले. अगं सूर्य मावळला, आपल्याला घराकडे जायचं ना. रवींद्रनाथ म्हटले मला इतका विलक्षण आनंद झाला. शब्दात एवढा गोडवा होता, कारण संवादातल्या शब्दांना प्रेमाचा ओलावा असेल तर जगण्याला सुंदर सूर प्राप्त होतो. इथं सुंदर की राणी आता किती वेळ झाला, आपल्याला घराकडे जायचं ना. मी बघायला लागलो आणि त्याच वेळेस पलीकडं कोण असेल. मला वाटलं कुठला तरी एखादा बाप मुलीला म्हणत असेल लाडानं, राणी आता घराकडं चल. जराव्यानं वाटलं कदाचित नवरा अशक्य आहे, पण तरीसुद्धा बायकोला म्हणत असेल, राणी आता किती वेळ झालं, घराकडं जायचं ना. रवींद्रनाथांनी सांगितलं, मी चकित झालो. मी जवळ आलो आणि मी पाहिलं, मी चकित झालो. म्हटले तिथे येऊन पाहतोय तर फक्त खाली बघितलं तर एक गुराखी त्या पाण्यातल्या म्हशीला म्हणत होता, राणी आता किती वेळ झाला, आपल्याला घराकडे जायचंय ना. आणि रवींद्रनाथ म्हटले एक गुराखी सुद्धा म्हशीला राणी म्हणतो आणि आम्ही घरातले नवरे आमच्या राणीला म्हस म्हणतो. कसा सुंदर जगण्याचा संवाद आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, जगणं सुंदर करायचं आहे ना तर शब्द असे वापरा की ज्या शब्दातनं आपलं, आपल्या परिसराचं, या समाजाचं, सगळ्याचं जगणं सुंदर होईल. साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं, भावना प्रत्येकाला असतात, भावनांचा अतिरेक होऊन देऊ नका. चिंता सगळ्याला असतात. अति काळजीमध्ये कधी अति काळजाच्या चिखलात कधी रुतू नका. जगणं सुंदर करायचं आहे तर चांगली संगत निवडा, चांगला छंद निवडा. अरे विवेकानंद क्रिकेट खेळायचे, आंबेडकर संगीत ऐकायचे, कित्येक वेळा गांधीसुद्धा बॅडमिंटन खेळायचे, यशवंतराव ग्रंथ वाचायचे, सावरकर कायद्यांना शिकवायचे, आंबेडकर छान छान चित्र काढायचे, आईन्स्टाईन चित्र काढा. हे का तर दुःखानं दूर राहावं याची व्यवस्था आपण करावी लागते. कारण अयोग्य सवयी असतील, चुकीचा दृष्टिकोन असेल आणि सदोष मूल्य असतील तर दुःखच जन्माला येतं. माणसाच्या आयुष्यातली सुंदरता, त्याचं सुख आणि त्याचं समाधान जर जन्माला यायचं असेल तर त्यानं त्याच्या आयुष्याच्या पाठीवरती श्रद्धा लिहिली पाहिजे, प्रेम लिहिलं पाहिजे, संयम लिहिला पाहिजे, मनोनिग्रह लिहिला पाहिजे, कुठं बांध घालायचा हे समजलं पाहिजे आणि कुठं सामर्थ्य दाखवायचं हेही समजलं पाहिजे. अवकाशात बघितलं पाहिजे. अरे आपल्याला एखादा वारा असतो, तो श्वास देतो, फुलं आपल्याला वास देतात. आपल्याला काय देता येईल, आपल्याला प्रेम देता येईल का, प्रेम घेता येईल का. किती सुंदर ओळी आहेत बघा. वारा देतो श्वास, फुलं देतात वास, वृक्ष देतो छाया, माती देते माया, पक्षी देतात गाणी, मेघ देतो पाणी. अरे माणसानं काय द्यावं, माणसानं काय घ्यावं. माणसानं प्रेम द्यावं, माणसानं प्रेम घ्यावं, माणसानं एकमेका हात द्यावा आणि देता देता एक व्हावं आणि संस्कृतीचं गाणं गावं. हा संस्कृतीचा संस्कार आपलं जगणं सुंदर करतो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, जगणं सुंदर करायचं आहे. आयुष्याच्या पाठीवरती सद्विचारांचे अक्षर लिहा, संतांच्या ओवी अभंग लिहा. आता जाताना फक्त व्याख्यान संपवताना एक विचार फक्त तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर सांगतो की यासाठी सांगतो की मघाशी तुम्हाला मी असं म्हटलं की माणसाचं आयुष्य एक परीक्षा असते. माणसाचं आयुष्य एक ओझं असतं, आनंद यात्रा असते. कित्येक वेळा मंडळी मी हे व्याख्यान देतोय पण मनावरती काही वेळा मरगळ येते, निराशेची. निराश होतो माणूस. त्याला असं वाटायला तर काही मार्ग आहे का. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा अग्निपंख ग्रंथ वाचा. त्याच्यामध्ये गीता, बायबल आणि कुराण या तिन्ही गोष्टींचा संदर्भ त्यांनी दिला आहे. त्यांनी सांगितलं की माणसाच्या मनाला मरगळ येते पण एक विचारांचं वारं येतं, राग बाजूला जाते, आतला अग्निकण तेवायला लागतो आणि मग नंतर आपल्याच मनाला पंख फुटतात. फक्त एक गोष्ट आहे की माणसाच्या इच्छा पवित्र पाहिजेत. इच्छा पवित्र असतील, रात्री झोपताना चांगलं संगीत ऐका, रात्री झोपताना चांगला विचार करा, रात्री झोपताना सुवास अगदी शक्य झालं तर खरोखर म्हणजे शब्द फुलांचा सुवास म्हणतोय तो थोडासा घ्या. रात्रीच्या वेळेस तुमच्या मनातली इच्छा ही जर पवित्र असेल, मन सात्विक असेल, इच्छा बाहेर येते, त्याला वैश्विक किरणांचं बळ मिळतं. रात्रीनंतर सकाळ आणि ग्रीष्मानंतर वसंत. तशी एक दिवस तुमची इच्छासुद्धा फलद्रूप होते. फक्त एकच आहे, इच्छा आपली चांगली पाहिजे. अरे डॉक्टर कलामांसारखा मुलगा चिंचोकी विकत होता, वर्तमानपत्राचे गठ्ठे टाकत होता,
वडील गरीब होते आणि एक काळ असा झाला की जगणं सुंदर कसं करायचं, मॅट्रिकची परीक्षा पास झाले, अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता, पण घरामध्ये पैसे नव्हते. महाराजांचं जीवनचरित्र वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर ह्या मंडळी गोष्टी येतात, काय करायचं. आणि त्यावेळीस त्यांची लग्न झालेली बहीण आली होती. डॉक्टर कलामाने सांगितलं, घरामध्ये अंधार होता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काळजी होती आणि आईच्या वडिलांच्या डोळ्याच्या कडेला अश्रू तरळले होते. आणि बहीण आल्यावर विचारती, आज असं का झालंय. त्यावेळेस वडील सांगतात, अगं अब्दुल्ला, मोठ्या ठिकाणी कॉलेजमध्ये मद्रासला प्रवेश मिळाला आहे, पण घरामध्ये पैसे नाहीत. तेव्हा बहीण सांगते, या घरामध्ये अज्ञानाचा अंधार कधी पसरणार नाही, इथून प्रकाशाची पाऊलवाट जाईल आणि अब्दुलचं जगणं निश्चित सुंदर होईल. अगं पण कसं, हे माझ्या अंगावरचे दागिने काय करायचे आहेत. अरे आम्ही तुम्हाला माऊली का म्हणतो, लक्षामध्ये घ्या. आज हा बंधुभाव सुद्धा आमच्यातला जागवला तर जगणं सुंदर होईल. डॉक्टर कलाम मुलाखतीत सांगतात, बहिणीनं गळ्यातले सगळे दागिने खाली काढले आणि सांगितलं, हे दागिने घ्या, बँकेमध्ये गहाण ठेवा आणि त्याच्यातनं जे पैसे येतील ना, त्या पैशातनं अब्दुलला पुढं शिकू द्यात, पण अब्दुल शिकला पाहिजे. तेव्हा कलाम सांगतात की त्या दागिन्यांच्यावरती मी हात ठेवला आणि बहिणीला सांगितलं, एक क्षण जीवनातला असा येईल की ह्या दागिन्यात मी भर घालून तुला आणखीन दागिने देईन. तेव्हा बहीण मला सांगते, पुढचा ऐका, बहीण मला सांगते, अरे वेड्या, तू कधीतरी हे दागिने द्यावेस म्हणून मी हे दागिने दिलेत काय, तू स्वतः भारत मातेच्या गळ्यातला दागिना व्हावास ही माझी इच्छा आहे. आज सांगा तुम्ही मला जे निर्माण करायचे तरुणांच्यातनं ते भारत मातेच्या गळ्यातले दागिने निर्माण करायचे. म्हणून सुरुवातीला सांगितलं, माझ्यासारखा प्राध्यापक जरी वेतनाकडे बघत काम करत असला तरी शुकदास महाराजांसारखी माणसं जी वतनासाठी काम करतात त्यांना आमची शक्ती द्यायची, ते आम्ही देत राहू, त्यांच्याकडनं आम्ही घेत राहू, हे जगणं आम्ही सुंदर करत राहू. आणि हे जगणं सुंदर करता करता मगाशी तुम्हाला मी सांगितलं तसं थोडंसं अंतर्मुख व्हा, थोडीशी आत्मशक्ती घ्या. रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेल्या ओळी आज महाराजांच्या मातीवरती मला इथं दिसतात, त्या ओळी सांगतो आणि माझ्या भाषणाचा पूर्ण विराम करतो. त्या ओळी एवढ्याच होत्या की आकाशाला नकाशाचं बंधन नसतं. विचार तुम्ही करा की रवींद्रनाथ सांगतात की माणसाचं चित्त निर्भय असेल, माणसाचं ज्ञान मुक्त असेल, माणसानं जर माणसाच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न केले तर त्याचं जगणं सुंदर होऊ शकतं. म्हणून शेवटच्या ओळी 4 फक्त सांगतो, या आकाशाला नकाशाची बंधनं नसतात. कृपा करून विवेकानंद भारताचे म्हणू नका, ते विश्व मानव आहेत. शुकदास महाराज उभ्या महाराष्ट्राचं वैभव आहे, हेही तुम्हाला सांगेन. म्हणून आकाशाला नकाशाची बंधनच नसतात. अरे वाऱ्यांच्या ताऱ्यांचे प्रदेश कुठले असतात, वाऱ्यांच्या ताऱ्यांचे प्रदेश कुठले असतात. अथांग सागराला नावं देतो आपण आणि त्याच्या विराटतेला घालत बसतो कुंपण. ही सृष्टी सुंदर आहे, त्याहून सुंदर आपण आपल्यातल्या सुंदरतेचं करत जावं शिंपण, आपल्यातल्या सुंदरतेचं करत जावं शिंपण ही शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दफुलांची ओंझळ महाराजांच्या चरणी अर्पण करून मंडळी मी आपली रजा घेतो.